की आपण नेहमी म्हणतो की कसंही करून श्रीलंकेला मारायला पाहिजे, पण एकूण तुल्यबळ बघता श्रीलंकेची टीम पण कमी नाहीये. तर असं असताना खरंच आपले प्रेक्षक पॉझिटिव्ह आहेत, सगळेच पॉझिटिव्ह आहेत, पण तुम्हाला काय वाटतं की मॅच कशी होईल? रंगतदार होईल की वन साइडेड होईल? रंगतदार तर होणारच, कारण दोन्ही टीम्सचं बघितलं तर 7-8 नंबर पर्यंत इतके जबरदस्त बॅट्समन आहेत. आपल्याकडे पण आहेत, श्रीलंकेकडे पण आहेत, त्यामुळे कोणीच सोडणार नाही. आणि आत्ताच्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह टीम्स इतक्या आहेत की असं 4-5 नंबर पर्यंत बॅट्समन आउट झाले तर संपेल असं नाहीये. परत मॅचला जर शेवटी बघितलं तर आफ्रिदी आणि मिसबाह खेळपर्यंत तिथे स्टेडियमवर तरी प्रेशर होतं की काय होतंय. त्यामुळे मला असं वाटतं की असं वन साइडेड उद्या होऊ शकणार नाही. जरी कोणाचे पहिल्या 1-2 विकेट लवकर गेल्या तरी मॅच टफच होणार, हे नक्की. बरोबर, मॅच टफ होणार. अभयजी, तुम्ही काय म्हणाल की मॅच टफ होणार की कशी होणार मॅच, आणि रन्स किती निघणार? कारण गेल्या वेळी तुम्ही जे प्रेडिक्ट केलं त्याचं बरोबर आलं, पण यावेळी तुम्हाला काय वाटतं की भारत किती रन काढणार? हे संत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 270-275 तर गेले, तर ही काळजी बाळगायला लागेल की संघकारा याचे तेवढेच स्टार पॉवरफुल आहेत की जेवढे धोनीचे आहेत. म्हणजे असं सांगू इच्छितो की ते चेजिंगला सुद्धा ते कमी पडणार नाहीत. म्हणजे आपल्याला त्यावेळी त्यांना काटेकी टक्कर ही आपल्याला बघायला मिळणारच. परंतु इथे थोडंसं मला जाणवतं की धोनीचा पॉझिटिव्ह पण असा आहे की उद्याचा शनिवारचा जो शनी आहे तो श्रीलंकेवर थोडासा निगेटिव्ह आहे बाकीच्या प्लेअरचा. फक्त थोडासा मलिंगाचा सोडला तर तो बाकीच्या प्लेअरवर थोडा निगेटिव्ह आहे, आणि तेच मग तो दाखवून देईल सॅटर्न इज द प्लॅनेट ऑफ जस्टिस. तो न्यायदेवता बसलेली आहे तिकडे, जो चांगला खेळणार तो जिंकणारच आहे, परंतु थोडा तो आपल्या बाजूने आहे असं तरी मला वाटतंय. पण तुम्हाला वाटतं की किती रन होणार भारताचे? भारताच्या ॲव्हरेजिंग सगळ्या बॅट्समनचे हे होता जे संत साहेब बोलले, मला तरी 275च्या वर तर नक्कीच जातील एवढं मला खात्री आहे. कारण ऑन अँड ॲव्हरेजिंग साईड अशी परफेक्ट स्टार आणि ते जॉईंटली पॉझिटिव्ह स्टार आपले जे आहेत ते मला क्लिअर कट इकडे जाणवतात. म्हणजे पुष्कळ, म्हणजे ॲव्हरेजिंग श्रीलंकेच्या 2-3 बॅट्समन पेक्षा आपले जे 5-7 बॅट्समन जे स्टार आहेत ते मला जाणवतात. म्हणून मी युनिटी ऑफ फोर्स मी म्हणतो. आणि तुम्हाला वाटतं की सचिनची सेंचुरी पण होणार, 100वा शतक? सचिनची सेंचुरीचं फक्त अर्धा तास त्यांनी सांभाळावा, नंतर पुढे सचिनला क्लिअर कट सिग्नल, क्लिअर कट आहे आणि त्याचे स्टार एवढे पॉवरफुल आहेत. फक्त तो तास निघून गेला, 3 वाजून गेले की नंतर सचिन मग बघा काय करतो ते. ठीक आहे. संतजी, तुम्ही काय म्हणाल?